मैत्रिणींनो, आज आपण कमी साहित्यामध्ये खूप सुंदर असा राजस्थानी घेवर बनवणार आहोत. तर त्याच्यासाठी आपल्याला खूपच कमी साहित्य पाहिजे असते आणि फक्त थोडंसं परफेक्शन पाहिजे. पण मीही तुम्हाला सांगते की मीही पहिल्यांदा हा घेवर बनवत आहे आणि तो कसा बनते तो आपण बघूया बरं. माझा चुकतो की चांगला बनतो की माझी युक्ती फसते ती आज आपण बघणार आहोत. तर याच्यासाठी आपण कुठल्याही एका वाटीचं मेजरमेंट घेऊया आणि त्या मेजरमेंटनी आपण आजचा घेवर बनवूया. तर यावर्षीच्यानं राखीला म्हणू शकतो आपण, किंवा या सावनचा जो त्योहार चालू आहे श्रावण महिन्याचा, त्याच्यामध्ये ना सगळे लोक यावर्षी घेवर बनवत आहेत. तर माझी पण इच्छा झाली की आपणही घेवर बनवूया म्हणून. तर मग त्याच्यासाठी मी एक मेजरमेंट घेतलेलं आहे. ही एक वाटी आहे, आपल्या मीडियम वाटीपेक्षा थोडीशी मोठी आहे. आपण कुठल्या पण वाटीचं मेजरमेंट घेऊ शकता. तर मी या वाटीने एक वाटी मैदा घेतलेला आहे आणि 2 चम्मच इथे मी बेसन घेतलेलं आहे. आणि हे याच वाटीची याच वाटीची ही दुसरी वाटी आहे. तर त्या वाटीमध्ये मी एक वाटी दूध घेतलेलं आहे आणि त्याचीच ही तिसरी वाटी आहे, त्याच्याने मी साखर घेतलेली आहे. याचा आपण पाक बनवणार आहोत. आणि हे वेलची पूड आहे आणि आपण आता तूप घेऊया. तर सर्वात आधी आपण काय करूया की या मैद्याला आपण चाळून घेऊया आणि नंतर मग समोरची प्रोसेस करूया. तर मी आधी इथे एक चाळणी घेतलेली आहे आणि या चाळणीमध्ये सगळा मैदा मी टाकून घेणार आणि याला मी चाळून घेणार. आपण कुठलीही एक वाटी सेट करू शकता आणि त्याच्या मापाने आपण सगळं, म्हणजे जो पूर्ण पदार्थ आहे तो बनवणार आहोत आपण. आणि याच्यामध्येच आपण हे बेसनसुद्धा टाकणार आहोत 2 वाटी, 2 चम्मच, 2 वाट्या नाही 2 चम्मच. आणि याला सुद्धा आपण चाळून घेणार आहोत. सगळ्या वस्तू आपण चाळूनच घ्यायच्या, कारण पदार्थ हा चाळल्यामुळे हलका होतो. आणि मी जे आत्ता दूध घेतलं आहे ते दूध आपल्याला एकदम चिल्ड हवं आहे. मी त्याला फ्रीझरमध्ये ठेवलेलं आहे परत चिल्ड होण्यासाठी. तर आत्ता हे आपलं गाळून झालेलं आहे. आता आपण एक दुसरं वाटं घेऊया. तर इथे परफेक्ट मेजरमेंटनी आपण हे घरचं तूप आहे पण बघू शकता आहात. आणि आत्ता आपण इथे 4 चम्मच घेणार आहोत तूप आणि या 4 चम्मच तुपाला आता आपण आईस क्यूब टाकून फेटून घेऊया. 4-5 असे आपण आईस क्यूब टाकूया याच्यामध्ये आणि एका डायरेक्शनने आपण याला फेटून घेऊया. मी इथे 5-6 आईस क्यूब टाकलेले आहेत आणि याला आता आपण फेटून घेऊया. आता या डायरेक्शनने आपण फेटायला लागलो आहोत, तर याच डायरेक्शनने आपल्याला फेटायचं आहे, जोवर हे हलकं होत नाही तोवर. मिनिमम याला फेटण्यासाठी जवळजवळ आपल्याला 5 मिनिट लागतील. तर मी हे असं फेटून घेते. आपण बघू शकता आहात की हे पूर्ण असं फेटून झालेलं आहे. आपले आईस क्यूब आता हे असे छोटे छोटे राहिलेले आहेत आणि तेही 2 आणि हा 3, बाकीचे सगळे विरघळून गेलेले आहेत. आणि आता आपलं हे फेटून पण झालेलं आहे, मस्त असं फ्लपी झालेलं आहे. जसं ब्रेड आपल्या केकवरती जे आयसिंग असतं ना, ते तसं मस्त झालेलं आहे हे आता. तर आता आपण हे आईस क्यूब जे आहेत आता हे आपण काढून घेऊया. मस्त असं हलकं झालेलं आहे हे बॅटर, काढून घेतलेले आहे. हे बघा, बाकीचे सगळे विरघळलेले आहेत. आणि आता याच्यामध्ये आपण थोडा थोडा करून मैदा आधी मिक्स करून घेऊया. बघू शकता आहात. आता याच्यामध्ये आपण मैदा मिक्स करूया. जो आपण चाळून घेतलेला आहे तो थोडा थोडा करून आपण टाकूया 2 बॅचेसमध्ये. आता हा एक टाकलेला आहे आपण आणि असं हलक्या हाताने आपण याला मिक्स करूया.
ज्या डायरेक्शनने आपण मगाशी तुपाला फेटलं होतं त्याच डायरेक्शनने आपल्याला आता यालाही फेटायचं आहे. तुम्हाला सांगते मी हे फेटत आहे ना तर मला एवढं हलकं वाटत आहे म्हणून सांगू ते की खूपच. असं मस्त असं मिक्स करून घेऊया आपण. आणि आत्ता मी 1 बाउल म्हणजे 1 वाटी मी दूध फ्रीजमध्ये ठेवलं आहे. बघा असं बाइंड होत आहे. तर एवढं पाहिजे आपल्याला. आणि आता आपण 1 वाटी याच्यामध्ये दूध टाकून याला छान आपण मळून घेऊया. आपलं दूध एकदम फ्रीजरमधलं आहे, एकदम चिल्ड आहे ते. तर आपण हे सगळंच्या सगळं टाकूया आणि याला घोळून घेऊया असं. आणि आपल्याला याच्यामध्ये आपण जे पाणी टाकणार आहोत ते सुद्धा आपल्याला चिल्ड वॉटरच पाहिजे आहे. असं मिक्स करून घेऊया. हे सगळं मिक्स झालं की मग आपण याच्यामध्ये पाणी टाकूया. तर आपलं हे आता दुधाचं बॅटर मस्त असं मिक्स करून झालेलं आहे. आता याच्यामध्ये ना आपण वाटीनी पाणी टाकूया. आणि ज्या वाटीने आपण मेजरमेंट घेतलं आहे त्याच वाटीने आपल्याला पाणीसुद्धा टाकून घ्यायचं आहे. तर 1 वाटी याच्यामध्ये पाणी टाकून बघू शकता आहात. आणि याला असं गुठळ्या ज्या राहिल्या आहेत त्याला आपण मोडून घेऊया. आपलं पाणी टाकून बॅटर मस्त असं मिक्स झालेलं आहे, बघू शकता आहात. तर परत आता आपण याच्यामध्ये 1 वाटी पाणी टाकून घेऊया, चिल्ड वॉटर. मी प्रत्येक वेळेस सांगत आहे की आपल्याला याच्यामध्ये थंडच पाणी टाकायचं आहे, गरम टाकायचं किंवा नॉर्मल टेम्परेचरवालं पाणी टाकायचं नाही आहे. रूम टेम्परेचरवर जे वॉटर असतं, जे आपण फिल्टरचं, माठातलं किंवा गुंडातलं काही लोक पाणी पित असतील, तर ते याच्यामध्ये आपल्याला टाकायचं नाही आहे. आपल्याला पाणी टाकायचं आहे चिल्ड वॉटर फ्रीजमधलं. आता हे आपलं मस्त असं बॅटर एकदम मस्त झालेलं आहे. 1 वाटी दूध घेतलं आहे आपण आणि 3 वाट्या आपण याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे. आणि अशा प्रकारे आपण हे बॅटर असं मस्त, हे बघा एकदम रनी आहे, म्हणजे पाण्यासारखं आहे. तर आपण हे असं बनवून घेतलेलं आहे. आता याला काय करूया ना आपण, की इथे आपलं जे जुनं जे वाटं होतं ना ते वाटं घेऊया आणि जुनी चाळणी ज्याच्यामध्ये आपण मैदा गाळला होता ते वाटं घेऊया आणि आपल्या या चाळणीवरती ठेवूया. आणि असं आपण हे सगळंच्या सगळं बॅटर असं गाळून घेऊया. आणि ह्या ज्या गुठळ्या राहिल्या आहेत ना, या गुठळ्यांना आपण असं फिरवून फिरवून एकजीव करूया. आता आपलं हे जे बॅटर आहे हे रेडी झालेलं आहे. आपली बासुंदी पण बनत आलेली आहे, आपली रबडी पण काय म्हणू शकतो, रबडी पण रेडी झालेली आहे. आणि आता आपण आपला एका साईडला पाक पण करायला ठेवणार आहोत. आता आपलं हे बॅटर एकदम रेडी झालेलं आहे. आणि हे भांडे आता आपण धुवायला टाकूया, बघू शकता आहात. चला तर आता आपण हे बनवायला घेऊया आणि आपला गॅसचा ओटा पण क्लीन करूया. बघू शकता आहात की आता आपण इथे अर्धा गंज स्टीलचा गंज घेतलेला आहे. आता आपण हलवाई नाही आहोत, त्यामुळे आपल्याकडे तिचे साचे असतात ते नाही आहेत, म्हणून आपण स्टीलच्या गंजामध्ये बनवत आहोत. मी तर छोट्या गंजामध्ये पण बनवून बघितलेलं आहे. छोटी जे चायची पतेली असते ना, मी त्याच्यामध्ये बनवले होते आधी. तर आत्ता आपलं हे तेल गरम होत आहे, तोवर आपण काय करूया ना, आता हे जे पहिलंवालं जे वाटा आहे ना, तर त्यामध्ये ना आपण हे चिल्ड वॉटर टाकूया फ्रीजमधलं. आणि याच्यामध्ये आपण हे वाटं ठेवूया ज्याच्यामध्ये जे आपण बॅटर बनवलं आहे. त्याच्या आधी माझ्याकडे हा जो जिलेबीचा जो साचा येतो ना आपल्याकडे, तो आहे माझ्याकडे.
तर मी आता हा भरून घेतलेला आहे आणि याच्यामध्ये हे वाटं ठेवूया. मी याच्यामध्ये थोडेसे आणखी आईस क्यूब पण टाकते खाली आणि याला असं लावून घेऊया आपण. आता आपलं सारण तयार झालेलं आहे आणि याला आता आपण साईडला ठेवूया. याला पाहिलंच असेल आपण, हे आहे आपलं महाराष्ट्रीयन डाळघोटणी म्हणतो आपण याला. तर आज आपण या डाळघोटणीच्या मागच्या बाजूने आपण याला म्हणजे जे होल पाडायचे आहेत ना, तर ते करणार आहोत. तर त्याच्यासाठी मी हे घेतलेलं आहे. माझ्याकडे साते स्टिक पण आहे, पण आपण याच्याने बनवूया. चला तर आता आपण घेवर बनवायला घेऊया. आपण थोडं आधी टाकून पाहूया आणि मग नंतर गॅसचा पॉवर कमी करू. आपलं तेल मस्त गरम झालेलं आहे. आपण व्हिडिओ कुठेही कट करणार नाही आहोत, पहिला घेवर बनवतो, कारण मलाही पाहायचं आहे की आपला घेवर कसा बनवायचा. जोवर पहिला झाग असा खाली बसत नाही तोवर आपण दुसरा टाकणार नाही आहे. बघा आता पहिला बसलेला आहे, तर आता आपण थोडंसं दुसरा टाकूया. एका घेवरमध्ये ही पूर्ण बॉटल जाईल. आपलं आत्ताच्या आत्ता नाही म्हटलं तरी 4-5 वेळा टाकून झालेलं आहे. फुलले रे क्षण माझे फुलले रे, सजले रे क्षण माझे सजले रे, मेहंदीने हो शकुणाच्या शकुणाच्या मेहंदीने सजले रे क्षण माझे सजले रे, फुलले रे क्षण माझे फुलले रे, झुळूक वाऱ्याची आली रे लेऊन कोवळी सोन फुले, साजण स्पर्शाची जाणीव होऊन भाळले मन खुळे, या वेडाचे जादू भरे तराने मेहंदीने, शकुणाच्या मेहंदीने सजले रे क्षण माझे सजले रे, फुलले रे क्षण माझे फुलले रे, प्रीत ही उमजे ना, जडला समजे ना, प्रीत ही उमजे ना, जडला का जीव हा समजे ना, कशी सांगू मी माझ्या मनीची व्यथा रे मेहंदीने, शकुणाच्या मेहंदीने सजले रे क्षण माझे सजले रे.
फुलले रे क्षण माझे फुलले रे, सजले रे क्षण माझे सजले रे, फुलले रे क्षण माझे फुलले रे. आपण इथे रिफाइंड ऑइल घेतलेलं आहे, सनफ्लॉवरचं. सनफ्लॉवर ऑइल आहे हे. आणि आपल्याला घेवर बनवताना नेहमी लो पॉवरवरच आपल्याला बनवायचे आहे. गॅसची फ्लेम हे एकदम कमी ठेवायची आहे, लो फ्लेम ठेवायची आहे. आणि आपल्याला असं म्हणजे जेवढा वेळ आपल्याला फेटायला लागतो तेवढाच वेळ आपल्याला घेवर बनवायला लागतं. कारण आपल्याला 5 मिनिट आधी फेटायला लागले, नंतर आपल्याला 5 मिनिट फेटायला लागले. आणि एक एक घेवर बनायला नाही म्हटलं तरी 7-7, 8-8 मिनिट तरी लागतात. कारण लो फ्लेमवर बनवत आहोत आणि आपल्याकडे साचा नसल्यामुळे आपल्याला एक एक करावं लागतं. त्यामुळे आपल्याला वेळ लागतो. आत्ता आपली शेवटची बॅच राहिलेली आहे. शेवटचं टाकलं की आपण याला कमी पॉवरवर छान होऊ देऊया. कमी पॉवरवर नाही म्हटलं तरी याला आपण आता 2 मिनिट तरी होऊ देऊया. बघू शकता आहात फ्रेंड की आपला घेवर आता रेडी झालेला आहे. आणि याने ना स्वतःहूनच आपल्या सगळ्या कडा साईडला सोडलेल्या आहेत. बघू शकता आहात. तर मी आता याला काढण्याचा ट्राय करते. हे निघेल की नाही निघेल तर मला थोडी शंका वाटत आहे. कारण खाली तर गेला आहे, आपणही बघू शकता. पण असं वाटते की मला हे तुटेल. रुको. बघू शकता आहात फ्रेंड्स की आपला असा मस्त पातळ असा घेवर रेडी झालेला आहे. तर आत्ता आपण याला एका चाळणीमध्ये ठेवूया. इथे आपण एक असं ताट घेऊया आणि ताटामध्ये एक अशी चाळणी ठेवूया आणि याच्यामध्ये घेवर ठेवूया. आता आपण घेवर रेडी करून घेऊया. मी एक घेवर आता बनवणार आहे. तर याला आता असं आपण पाकामध्ये डीप करूया आणि ही प्लेट घेऊया. जास्त वेळ ठेवायचं नाही आहे, नाहीतर हे सॉगी होतात. आणि असं आपण याचा सगळा पाक काढून घेऊया आणि नंतर या प्लेटमध्ये आपण असं टाकून घेऊया. आता हे छान मस्त रसरशीत झालेले आहे. तर आत्ता आपण याच्यावरती अशी मस्त अशी रबडी टाकून घेऊया. सगळीकडे. आणि याच्यावरती आपण मस्त असे बदामाचे काप टाकूया आणि गुलाब पाकळ्या टाकूया आणि आपला घेवर खाण्यासाठी रेडी आहे. घे लिलू, टेस्ट कर. बघू शकता आहात की आपला घेवर असा मस्त जाळीदार झालेला आहे दोन्ही बाजूने बघितलं तरी. आणि त्याची थिकनेस पण एक खूप अशी मस्त आहे. ह्या गुलाबाच्या पाकळ्या आहेत. तर आत्ता आपण हा घेवर पाकामध्ये डुबवलेला होता. आता याला काढून घेतला आहे आणि याच्यावरती असा सुंदर असा मार्केटपेक्षाही सुंदर असा झालेला आहे आपला घेवर. आणि आता आपण याच्यावरती अशी रबडी लावून घेऊया. आपले पहिले तर 3 संपलेच, मी तुम्हाला सांगितलं. आता हा 4था आहे. तर माझे मिस्टर ऑफिसमधून आले आणि त्यांनी टेस्ट केला तो. तर ते म्हणाले की मलाही बनवून दे. तर मी आता हा ठेवणार होते मी, पण नाही. आणि सुप्प असा झालेला आहे. त्याच्यावरती आलमंड टाकून घेऊया आपण आणि गुलाबाच्या पाकळ्या. या वाळलेल्या पाकळ्या आहेत. मी जेव्हा गावरानी गुलाब सुकतात तेव्हा मी अशा पाकळ्या जमा करून ठेवते की मला
आयत्या वेळी कामी पडलं. तर असा सुंदर असा घेवर आपला जवळून बघूया रेडी झालेला आहे खाण्यासाठी. चला तर मग मस्त असा घेवर बनवा आणि एन्जॉय.